हॅलो, हॅलो. ते तुमच्याकडे नवरीचं सामान भेटतंय का हो? काय? अहो मॅडम, ते म्हणलं तुमच्याकडे दुकान आहे का ते नवरीचं सामान भेटायचं? हो, भेटतंय ना. हा, तर मग मला थोडं काम होतं हो मॅडम तुमच्याकडे. हा, बोला की. आता बोलायचंय पण कसं बोलू तेच कळना बघा. म्हणजे काय सामानाबद्दल बोलायचंय का तुम्हाला? हो ना मॅडम. आपल्याकडे सगळं सामान अवेलेबल आहे. म्हणजे पूर्ण आपलं मेकअपचं पण आहे, हळदीचं पूर्ण आहे. हा हा ते पहिले सुपारी फोडण्यापासून ती लग्नापर्यंत आहे. असं आहे होय, म्हणजे सगळंच भेटतंय ना तुमच्याकडे? हो, सगळं आहे. म्हणजे मेकअप पण तुम्हीच करून देणार ना? नाही नाही, मेकअप आपलं पार्लर नाहीये, आपलं दुकान आहे. मेकअपचं सामान वगैरे सगळं भेटतंय आपल्याला. पार्लरचं ते तुमचं तुम्ही बघावं लागतं. हा, तर मग पार्लरवाली लावून तरी देता की हो मॅडम तुम्ही? नाही, पार्लरवाल्याचा आमचा काय संबंध. आमचं दुकान आहे, स्टोर आहे. सगळं लेडीजचं सामान भेटतं, नवरीचं पूर्ण सेटअप भेटतं. नवरीचं सगळं सामान भेटतंय? हो. तर मॅडम, मला बी एक काम होतं हो तुमच्याकडे. बोला ना, नंबर कोणी दिला आमचा? अहो, मी ते तुमच्या दुकानावरच्या पार्टीवरून घेतला होता बघा. बर, कुठून बोलताय? मी बीडून बोलतोय बघा मॅडम. हो का? हो मॅडम. या ना मग, आपलं इथं केकच्या तिथंच आहे आपलं दुकान, या ना. हो, तर मी तेच तुमच्या पार्टीवरूनच नंबर घेतलाय. हो का? हा. बर, चालेल ना. म्हणजे तुमच्या नवरीच्या लग्नासाठी पाहिजे की तुमचे कोण पाहुणे आहेत? अहो मॅडम, काय झालंय माहिती का, तुम्हाला कसं बोलू तेच कळना बघा. नाही, म्हणजे आता डायरेक्ट तुम्ही दुकानावरचा नंबर घेऊन जर फोन केला तर म्हणजे कमी बजेट करता येतं. म्हणून विचारलं की तुमच्याच म्हणजे नवरीसाठी तुमचं लग्न जमलंय का तुमच्या कोणाचं नातेवाईकाचं? माझं जमवायचंय हो. तुमचं जमवायचं म्हणजे तुमचं जमवायचंय का अजून? हा, तेच बघा, म्हणूनच मी तुमच्या दुकानामध्ये सगळं नवरीचं सामान भेटते म्हणून पाठीवरून नंबर घेतला होता बघा. अच्छा, पण अजून तुमचं लग्न जमायचंय आणि अहो, मग मी त्याच्यासाठीच कॉल केला ना तुम्हाला. नवरीचं सगळं सामान भेटते म्हणल्यावर नवरी पण तुमच्याकडेच भेटत असेल की? काय? अहो, मग नवरी पण तुमच्याकडेच भेटत असेल ना म्हणलं. नाही, नवरी नाही आमच्याकडे भेटत. नवरीचं सामान भेटतं. तुम्ही चुकीचं वाटलंय का? अहो, मला वाटलं नवरीचं सामान सगळं भेटतंय म्हणून नवरी पण भेटत असेल काही.